हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी फ्रेंच फ्राईज बनवलेले. वन ऑफ द फेवरेट, सगळ्यांचं आवडतं. लहान मुलांना तर प्रचंड आवडतं. मॅकडीजमध्ये गेलं की त्यांना फ्रेंच फ्राईज विथ बर्गर हे आवडतं असतं. इनफॅक्ट मी हा डीप पण आज होममेड ट्राय केलेला आहे. सो प्लीज टू वॉच द रेसिपी टिल एंड. सो लेट्स बिगिन. त्याच्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये पाणी घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे कारण आपण जेव्हा फ्रेंच फ्राईजसाठी आपण पटेटो कट करू तेव्हा ते काळे नको व्हायला. ॲक्च्युली हा माझा बटाटा थोडासा जरा खराब होता, सो मी तो कट करून घेतलेला आहे. पण आता आपण जी स्टँडर्ड साईज असते फ्रेंच फ्राईजची तसं आपण कट करून घेतलेलं आहे. आणि आता ते पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला डीप करून ठेवायचं. त्विषा वॉज हिअर. तिला माहिती नव्हतं ॲक्च्युली ही रेसिपी मी बनवते. ओके, आता हे मिठाच्या पाण्यात आपण ठेवलेले जे फ्रेंच फ्राईज आहे ते आपण किचन नॅपकिन क्लीन असलेला स्वच्छ त्याच्यावर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. टिश्यू पेपरवर पण ठेवून मी छानपैकी एक्सेस वॉटर काढलेलं आहे. सो यू सी टू इट की ते अगदी ड्राय झाले पाहिजे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं जे पावडर आहे ते स्प्रिंकल करायचं आहे. पूर्ण चांगले कोट झाले पाहिजे. आता मी ऑइल घेतलेलं आहे डीप फ्राय करायला. मी बॅचेसमध्ये ते फ्राय केलेलं आहे बिकॉज जास्त ऑइल करून मला ते वेस्ट करायचं नव्हतं. सो मी थोडंसं तेल घेऊन डीप फ्राय केलेलं आहे, पण मी 3 बॅचेसमध्ये ते फ्राय करून घेतले आहेत. मीडियम फ्लेमवर पहिलं मी केलं, त्यानंतर मी हे छानपैकी असं सॉल्ट स्प्रिंकल केलेलं आहे ना. आता जे डीप आहे त्याच्यासाठी टमॅटो केचप, मेयोनीज, ऑरिगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स मी ॲड केलेलं आहे. अँड फायनली फ्रेंच फ्राय इज रेडी टू ईट विथ द डिप सॉस. सो प्लीज टू ट्राय. खरंच खूप छान झालेलं आहे, यमी झालेलं आहे. त्विशाने पण खूप एन्जॉय केलेलं. ॲक्च्युली आय डिडंट एक्सपेक्ट की खरंच चांगलं होईल. आपण बाहेरून जसं ऑर्डर करतो एक्झॅक्टली तसंच टेस्टमध्ये झालेलं. प्लीज टू सबस्क्राईब.